एका बाजूला आपण बघतो शहर वाढतंय, बिल्डिंगा वाढत आहेत, परंतु एका बाजूला गरीब लोक झोपडपट्ट्यामध्ये राहत आहेत आणि त्यांच्या आरोग्याची जबाबदारी शासन घेईल तेव्हा घेईल। आपणही या देशाचे नागरिक आहोत, या शहरात राहतोय, त्यामुळे ही त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेतली पाहिजे। त्या दृष्टीने ठाण्यातील हे दुसरं आरोग्य केंद्र जिजाऊ आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन आज करण्यात आलं होतं। मागच्याच आठवड्यामध्ये कळव्यामध्ये एक उद्घाटन केलं, आज इथे मानपाडा परिसरात करण्यात आलं। जिथे जिथे गरज असेल आरोग्य सुविधाची, की आज आपण पाहतोय प्रचंड बेकारी वाढते, महागाई वाढते, अशा परिस्थितीमध्ये आमची ताई, आमची दादा अंगावर आजार काढून ते लवकरात लवकर मरण पावतात, तर यांचं मरण थांबवलं पाहिजे। जिजाऊचं स्वप्नच आहे का कुठल्याही व्यक्तीला या कोकण विभागातल्या 5 जिल्ह्यातल्या का आरोग्याच्या असुविधे वाचून त्याचा मृत्यू होता कामा नये। त्या दृष्टीने आजच्या या आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन करण्यात आलं। हे जरी आरोग्य क्लिनिक तुम्हाला छोटं दिसत असलं तरी इथे येणारा कुठलाही दुर्धर आजाराचा पेशंट असला तरी त्याला संपूर्ण बरं करण्याची जबाबदारी जिजाऊची असेल, एवढं आपल्याला या प्रसंगी आपल्याला सांगतो। या शहराच्या विकासासाठी नुसत्या बिल्डिंग बांधून, आज आम्ही सकाळी बसलो होतो तेव्हा चर्चा चालली होती, असे शहरातील उद्योगपती होते का अनेक बिल्डिंग वाढत आहेत, परंतु ट्रॅफिकचा समस्या त्याच्याने किती मोठा होतो याकडे कोणाचं लक्ष नाही आहे। का आज ठाणे शहर चारी बाजूनी ट्रॅफिकनेच ग्रस्त, बाजूला नवी मुंबईला जा तिथे ट्रॅफिक नाही, परंतु ठाणे शहराची एवढी भयानक परिस्थिती आहे का हिरानंदानी इस्टेटपासून जर मुलुंडच्या एक नाक्यावर जायला तर 2-2 अडीच तास दिवसाला लागतात, सकाळी लागतात। अशा परिस्थितीमध्ये वेळीच पेशंट रुग्णालयात पोहोचू शकत नाही, मग त्यांना जागोजागे असे आरोग्य क्लिनिक खोलून त्यांना प्राथमिक उपचार देऊन त्यांना मग रुग्णालयामध्ये ट्रॅफिक कमी झाल्यावर पाठवता येईल, या दृष्टीने आजच्या या आरोग्य क्लिनिकचं उद्घाटन केलं। सरकार कमी पडतं का नाही ते त्या बोलण्यापेक्षा आपणही या देशाचे नागरिक आहोत। आज महागड्या हॉस्पिटलमध्ये लाखो रुपये बिल भरायला आपल्याकडे गरीब माणसाकडे नाही आहेत। आज ठाण्यामध्ये 5 स्टार हॉटेलसारखी 5 स्टार हॉस्पिटल आहेत, परंतु तिथे 2-2, 5-5 लाख रुपये बिल आमचा गरीब माणूस कुठून भरणार आहे। आणि सरकारी रुग्णालयाची काय परिस्थिती आपण बघतोय, आता नवीन सिव्हिल तयार झाल्यानंतर ठीक होईल। शिवाजी हॉस्पिटलची परिस्थिती काय आहे ते आपण बघतोय, त्यामुळे अशा वेळेस इथे आलेला रुग्ण हा व्यवस्थित जर वाटला त्याला शस्त्रक्रिया करायची तर झडपोलीच्या जिजाऊच्या रुग्णालयामध्ये नेऊन त्याच्या उद्या पोटातल्या बाळाचं शिजर जरी असलं किंवा गर्भपिशवीचं ताईचं ऑपरेशनपासून कॅन्सरपर्यंतचं ऑपरेशन असलं तरी त्याला झडपोलीला नेऊन त्याला बरं करण्यात येईल, एवढा नक्कीच तुम्हाला ठाणेकरांना मी आश्वासन देतो। खूप छान लाभ होतोय आमच्याकडे, म्हणजे सर्व महिलांना असं एकत्र बोलण्याची बसण्याची संधी पण मिळाली आणि त्यातून रोजगार पण मिळाला, म्हणजे खूप सारे फायदे झाले। तर थँक्यू फॉर निलेश साबरे सर, थँक्यू जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था। मी इथे मेहंदी क्लासेस जॉईन केलं होतं, त्याच्यामध्ये मला माझ्या मेहंदीमध्ये खूप सारा बदल झाला आहे, म्हणजे मला खूप काही शिकायला भेटले इथे क्लासेसमध्ये। त्यासाठी मी निलेश साबरे सरांचा मनापूर्वक धन्यवाद करते। सर्वात पहिले तर निलेश साबरे सरांचा धन्यवाद। ज्या महिला घरात बसून काही करण्यासाठी बाहेर पडू शकत नव्हते, ते सरांमुळे मोफत क्लासेस घेतल्यामुळे सगळ्या महिला आज इथं एकदम मनापासून शिकत आहे। फर्स्ट म्हणजे मेहंदी क्लासेस, कला असूनही बायका करू शकत नव्हत्या, आज त्यांची कला पण निलेश साबळे सरांच्या यांच्या माध्यमातून बाहेर पडली। अभ्यासिका ज्या मुलांना शिकायला भेटत नव्हते त्या मुलांना अभ्यासिका मोफत असल्यामुळे तेही या संस्थेतून शिकू लागू शकले। म्हणजे आजकाल एकदम